नमस्कार, आपण पाहत आहात सांगोलची रणरागिणी न्यूज, आवाज जनतेचा. महाराष्ट्र. जालन्यामध्ये घडतंय तरी काय बघूयात. 10वीच्या बोर्डाचा पहिलाच पेपर या ठिकाणी फुटलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची यावर पहिली प्रतिक्रिया येते. बघूयात काय म्हणतायत. कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा आमच्या सरकारचा मोठा संकल्प आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन शिंदे यांनी दिलंय. नागपूर. आज 10वीच्या बोर्डाचा पहिला पेपर आणि तोच पेपर नागपूरमध्ये फुटलाय. पेपर आहे, मात्र जालन्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालाय. जालन्यातील बदनापूरमध्ये प्रश्नपत्रिका फुटली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. लोकांनी त्याची झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवलेत. बदनापूर येथील परीक्षेच्या ठिकाणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या प्रकारावर पहिली प्रतिक्रिया आली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा आमच्या सरकारचा मोठा संकल्प आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन शिंदे यांनी दिलंय. नागपुरात 2 मेळावे आयोजित केले आहेत. त्या दौऱ्याला शिंदे आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान जालन्यात 10वीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटात मराठीचा पेपर फुटला. शहरातील झेरॉक्स सेंटरवर अवघ्या 20 रुपयात प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स मिळते. आजपासून राज्यात 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली. आज मराठीचा पहिला पेपर होता, पण जालन्यात पहिल्याच दिवशी 10वीच्या परीक्षेला ग्रहण लागले. जालन्यामध्ये पेपर फुटल्यानंतर राज्य सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालाय. बदनापूर बोर्डातून 10वीची प्रश्नपत्रिका बाहेर आलीच कशी, अशी चर्चा सुरू आहे. प्रवीण दरेकर यांनी देखील या प्रकरणी कारवाई केली जाईल असं म्हटलंय.